वो संविधानिक रूप से आज हम लोग यहाँ पे उतरे हैं। जिस तरीके से वो जो पहले का पिलर, इनका निषेध होना चाहिए। मैं तो यही बोलूँगा। तर मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात 24 तास वीज मिळणं हा नागरिकाचा हक्क आहे. पण त्याच मुंबईच्या एका महत्त्वाच्या भागात जर लोकांना चक्क 4 ते 6 तास अंधारात राहावं लागत असेल तर या सिस्टीमचा बोजवारा उडालाय असं म्हणायचं का? नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर मुंबईतील नीटी पवी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याचा मोठा खेळगंडोबा सुरू आहे. वारंवार खंडित होणारी वीज, लो व्होल्टेजची समस्या आणि धोकादायक वीज तारांमुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले. प्रशासनाच्या याच झोपलेल्या कारभाराला जागे करण्यासाठी आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष नीटी पवी शाखेच्या शिष्टमंडळानं थेट महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाचा दणका दिलाय. नागरिकांच्या नेमक्या तक्रारी काय आहेत पाहूयात. नीटी पवी परिसरातील जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणाच्या मनमानीचा सामना करावा लागतोय. येथे दिवसातून चक्क 4 ते 6 तास वीज गायब असते. उन्हाळ्या पावसाळ्यात दिवसात तासनतास वीज नसणं, त्यात भर म्हणून कमी दाबाचा वीज पुरवठा होणं, यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं जळून खाक होत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे परिसरात ठिकठिकाणी लोंबकळणारा धोकादायक वीज तारा. या तारांमुळे कधीही मोठी जीवितहानी होऊ शकते. पण महावितरणाचे अधिकारी मात्र डोळे मिटून बसलेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, पण त्या कचऱ्याच्या डब्यात फेकल्या गेल्या. म्हणूनच आज नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. याच जनक्षोभाची दखल घेत CPIM नीटी पवी शाखेच्या शिष्टमंडळानं महावितरणाच्या अधिकाऱ्यांची थेट भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचे पत्र सुनावले. त्यात पहिली मागणी होती, परिसरातील धोकादायक विस्तारांची तात्काळ दुरुस्ती झाली पाहिजे. दुसरी मागणी, 4 ते 6 तासांची बेकायदेशीर वीज कपात तात्काळ थांबवून नियमित वीज पुरवठा झाला पाहिजे. तर तिसरी मागणी, सध्या वादात असलेल्या स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेऊन वीज बिलांमध्ये त्रुटी आणि घोळ दूर करावेत. आणि चौथी महत्त्वाची मागणी, महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणाला थेट आणि कडक शब्दात इशारा दिलाय. जर या समस्यांचे तातडीने निराकरण झाले नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. पक्षाच्या आक्रमक पवित्र्यानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पण हे आश्वासन नेहमीप्रमाणे फक्त कागदावर राहणार की पवीकरांना खरोखरच अंधारातून मुक्ती मिळणार, हाच खरा मोठा प्रश्न आहे. नीटी पवी परिसरात या वीज संकटावर तुम्हाला काय वाटतं? महावितरणाच्या या कारभाराचा फटका तुम्हालाही बसतोय का? कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. पाहत राहा भारत 24 तास. धन्यवाद.